दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 29 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरणामध्ये दौंड मिसळणारी पाण्याची आवक आता कमी होऊ लागलेली आहे. पुणे भागामधला पाऊस हा आता कमी झाला आहे, त्यामुळं उजनीमध्ये येणारी आवक ही 33,803 क्युसेक इतकी आहे. तरीसुद्धा पूर नियंत्रणाकरता म्हणून उजनी धरणातून भीमा नदीत अद्यापही 61,600 क्युसेकनंच पाणी सोडलं जात आहे. 60,000 क्युसेक सांडव्यातून आणि 1,600 क्युसेक वीज निर्मितीकरता पाणी सोडलं जात आहे. उजनी धरण हे 99.78% इतकं भरलं. धरणातला एकूण पाणी साठा हा 117.11 TMCचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे 53.46 TMC इतकं आहे. आज उजनी धरणावर पावसाची नोंद नाही. या पावसाळा हंगामात एकूण 155 मिलीमीटर पाऊस हा नोंदला गेलेला आहे. धरणामधून मुख्य कालव्यामध्ये 2500 क्युसेक, भीमा सिन्नर कालव्यात 900, दहेगाव योजनेकरता 90, सिनामाडा योजनेकरता 280 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दुसरीकडे वीर धरणामधून 5,600 क्युसेकचा विसर्ग हा सुरूच आहे. नीरा खोऱ्यामध्ये आजही पावसाची चांगल्या नोंद आहे. वीर धरण 100% भरलं आहे, त्यातून पाणी सोडण्याची प्रक्रियाही अद्यापही सुरू आहे. दरम्यान उजनी आणि वीर धरणातून जे पाणी सोडलं गेलं आहे त्याच्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढली आहे. पंढरपूरमध्ये भीमा नदी 58,000 क्युसेकनं वाहते आहे. पंढरपूरचा जुना दगडी पूल असेल किंवा बंधारे हे पाण्याखाली आहेत. याचबरोबर जी मंदिरं नदीपात्रातली आहेत त्यांनाही पाण्याचा वेढा आहे.